सुरुवातीला अंदाज सांगतो. पाऊस पाहिजे का तुम्हाला? कार्यक्रम झाला की सुरू करणार. अंदाज सांगतो. 26, 27, 28, 29, 30 तारखेपर्यंत दररोज एक दिवस आड नुसतं तुमच्या गावातच नाही तर समजा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे आणि सगळ्याची पेरणी होणार आहे. कुणी ही आनंदाची बातमी घ्यायची. आणि सर्व शेतकऱ्याला सांगतो, शेतकऱ्यांना घाबरू नका, दुष्काळ काही पडणार नाही. आणि ज्या वर्षी पुरेपूर पाऊस येतो ना त्यावर्षी सगळ्यात जास्त पाऊस तुमच्या उस्मानाबाद जिल्ह्याला पडतो. कुणी ही एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी. तर या ठिकाणी संपूर्ण राज्याचा अंदाज सांगतो. म्हणजे आमच्या इकडे आता सध्या पाऊस चालू आहे बघा. म्हणजे आत्ता फोन आलता, रात्रीपासून पाऊस चालू आहे. तर कालपासून पाऊस कुठून सुरू, मी मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं नागपूरकडून पाऊस येणार आहे. नागपूरला 2 दिवस झाला पाऊस चालू आहे. नागपूर, भंडारा, वर्धा, अमरावती, वाशिम, तसेच विदर्भ, पूर्व विदर्भ आणि त्याच्यानंतर आता ते पाऊस तुमच्याकडं दुपारी म्हणजे आपला कार्यक्रम झाला की लगेच रिमझिम पाऊस सुरू होणार आहे. आणि रात्री त्याला 2 चांगला 8च्या नंतर चांगला पडणार आहे. आणि 1-2 वाजता परत रिमझिम पाऊस येणार आहे. उद्या पडणार आहे, परवा पडणार आहे आणि तुमची पेरणी होणार आहे. आणि शेतकऱ्याला एक माझी विनंती, जमिनीमध्ये एक ओल गेली की लगेच पेरणी करायला काही हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्याची एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आता 24 जूनपासून तर 3 जुलैपर्यंत राज्यात दररोज एक दिवस आड सगळीकडे पाऊस पडणार आहे. सगळ्याची पेरणी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 27-28 जूनला मुंबई, नाशिकसह मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. आणि तुमच्या भागात देखील काही ठिकाणी खूप पाऊस पडणार आहे. तुम्हाला जास्त पाऊस म्हणजे 27, 28, 29चा खूप मोठा पाऊस असणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. हा झाला फक्त 10 दिवसाचा अंदाज. त्याच्यानंतर पुढचा आणखीन अंदाज सांगतो. कारण की काय होतं की तुम्ही आता लावून टाकता तर लगेच तुम्हाला वाटतं पाऊस कधी येईल, पुन्हा तुम्हाला कोणी सांगायला तयार नसतं. त्याच्यानंतर 6 ते 9 मध्ये 6 जुलै ते 9 जुलैमध्ये परत वातावरण बिघडणार आहे आणि परत पाऊस येणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 14 ते 17 मध्ये पाऊस पडणार आहे. 14 जुलै ते 17 जुलैमध्ये त्याच्यात देखील पाऊस पडणार आहे आणि त्याच्यामध्ये राहिलेल्या जी सगळ्याची पेरणी होऊन जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या.